आज सभागृहामध्ये शेतकऱ्याचा अवमान करणारा भारतीय जनता पक्षाचा नेता आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ज्या शब्दाचा वापर करून म्हणजे शेतकऱ्यांना मोदी हे शेतकऱ्यांचे बाप आहेत अशा प्रकारचा उल्लेख करून आणि शेतकऱ्यांना तुमच्या अंगावरचे कपडे या आम्ही दिलेत, तुमच्या पायातले जोडे चपला आम्ही दिलेत, तुमच्या आई बहिणीला आम्ही पैसे दिलेत, अशा प्रकारचा शेतकऱ्यांना पूर्णतः शेतकऱ्यांचा अवमान करणं अपमान करणारा आणि जसे काही शेतकरी यांच्या बापांच्या भरोशावर जगतात अशा पद्धतीचं निंदाजनक वक्तव्य त्यांनी केलं आणि तोच विषय मांडून आम्ही या सभागृहामध्ये सरकारने माफी मागितली पाहिजे, कारण सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माजी मंत्री ते आहेत. त्यामुळे आम्ही ही मागणी केल्यानंतर आम्हाला तिकडे बोलू दिलं नाही. सरकारच्या एकूण या भूमिकेची सरकारची भूमिका या शेतकऱ्यांसंदर्भात काय आहे हे स्पष्ट करण्याची आमची मागणी होती. तुम्ही केलेल्या वक्तव्याला समर्थन देत आहे की तुम्ही त्या आमदाराला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी जर मागितली असती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की शेतकऱ्यांचा बळीराजाचा जर हे सरकार असेल, थोडा तरी यांना कलव असेल तर माफी मागितली असती आणि तीच मागणी नानाभाऊ पटोलेंनी केली आणि विरोधकांनी केली. परंतु त्यांना अजिबात बोलू द्यायचं नाही. विरोधकांना ही जी काही सरकारची भूमिका आहे ही काही आणि अध्यक्षांच्याकडे मागणी करून जर त्याला आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध आम्हाला भूमिका घ्यावी लागली आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काय सस्पेंड केलं, काय जेलात टाकलं, काय कुठली सजा दिली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही लढू, आम्ही लढणार आहोत. शेतकऱ्यांच्या पाठीमागं सत्ताधारी जरी नालायकपणा करत असतील तरी विरोधक म्हणून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार, त्यांचा अवमान महाराष्ट्र कधी सहन करणार नाही. महाराष्ट्रातली जनता त्या बळीराजाचा अन्नदात्याचा अपमान सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस मागणी केली आणि नाना पटोलेंनी ज्यावेळेस ही मागणी केल्यानंतर त्यांना एक दिवसासाठी निलंबित केलं गेलं. म्हणून आज आम्ही सर्व विरोधकांनी जोपर्यंत हे सरकार माफी मागत नाही म्हणून आज आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकून जिथे बोलण्याची संधी नाही, जिथे बाजू विरोधकांना मांडण्याची जर त्यांना संधी दिली जात नाही आणि शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्याला सरकार पाठीशी घालत असेल तर या विधानसभेमध्ये आज आम्ही बसण्याची आमची मानसिकता नव्हती. म्हणून आम्ही विरोध करून बहिष्कार टाकून बाहेर पडलो आहोत. यानंतर आदित्यजी बोलतील.